नाही नाही नाही, तुमचं जे म्हाताऱ्याचं जुनं घर होतं ना, आता काय करा माहितीये का, समजा तुमच्या झाडाला त्रास नको, आता गेल्यानंतर उद्या वार काय आहे, सोमवारी, तर परवा मंगळवारी एक नारळ त्याच्या नावाने फक्त फोडा, जेणेकरून त्रास नको झाडाला. हा नाही नाही नाही, इच्छा नावाने जे आलंय ते त्यांचं नाही. मी आता गाव बदलले म्हणून मी सांगत नाही जास्त. एक फळ हा ओटी भरले, एक फळ त्या म्हसोबाच्या नावाने एक फोडा फक्त, का कारण तिथं दिलं त्याचाही त्याला बोला आल्या जागेवर जा. जा मागायला, जा मागायला. या 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 आई गोंदेला धावता ते माझ्या जेवढं होतं मी केलंय. जेव्हा तुमचं गाव गाव तुला तर माझ्याकडे येईल कॉन्ट्रॅक्ट, बघू काय असेल ते. अहो झाड मोकळाची आहे, काय सांगायचं राहिले, थोडक्यात चांगलं ना, एवढं कोण सांगेल. आई कसं आहे त्याचा पूर्ण गुण बोल ना, नारळ फोडा ना. ही आपली ठाण्यावरनं मंडळी आले खास आपल्या कार्यक्रमाला, ठाण्यावरून आले ते, कोकणातून आले, त्यामुळे लांब जायचे या 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 हा. तर आता विषय झाला होता भैरवनाथ शोधला कोण बसलंय, बरोबर आहे. मग देवा मला सांगा, तुम्ही जर आलेत आनंदाने आलेत, मग या कुलाचा या वंशाचं रक्षण कराल का? पण ते करायच्या आधी या घराचं या झाडाचं रक्षण कराल का? हा मग तेव्हा आम्ही आता तुम्हाला अर्ध्याचा मान देतो भंडाऱ्याचा. जेव्हा तुम्हाला बोलवून येईल तेव्हा तेव्हा धावाल का गोंधळामध्ये आमच्या आकडे याल का? आता कसं आहे, पहिलं आपल्याला काय घ्यायचे, पण आईचं का वडिलांचं घ्यायचे. पहिले गोंधळ घ्यायचं का जागरण. मला तुम्ही पण माईक मध्ये बोला ना, आपल्याला डायरेक्ट ट्रान्सफर पाहिजे सर्व. पहिलं आईचं जागरण घ्यायचं का गोंधळ घ्यायचं? पहिला गोंधळच असतो. कोणाचा असतो? आईचा. हा म्हणून मंदिर देवाला बोलतो आईला येऊ दे, मग आम्ही तुम्हाला बोलू तेव्हा या. घ्या महाराज, हो घ्या भंडारा दे त्यांना. अरे तुम्ही लगेच पुढे आलं, घ्या भंडारा दे ना. आता देवा जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू ना त्यावेळी अखेला धावा, तर ते आम्हाला आईला येऊ द्या. बोलून चालू करा तुमचं. पण महाराज हो सांगा, आता आईला बोलवताना आपण मग तुमच्या पद्धतीने बोलवा. बरोबर चालेल, माझ्या पद्धतीने. बरं चालेल. बोल महाराज. हो हो म्हणून महाराज हो या राऊत परिवारानं 5 नामाचा 5 तत्वाचा जागर, हो जागर म्हणला तर खंडोबाचा म्हणला महाराज, गोंधळ म्हणला तर अंबाबाईचा म्हणलं महाराज. ज्याप्रमाणे हो कुठल्याही कार्याची आरंभी पहिली हो अंबाबाईचा गोंधळ झाला पाहिजे, झालाच पाहिजे म्हणलं महाराज. पहिला गोंधळ निमित्त हो गोंधळ का घालावा आणि कशासाठी घालावा, कशा करता म्हणलं महाराज. हो हा गोंधळ कोणी घातला आणि कुठं घातला पहिला हो. पण महाराज आपण गोंधळी कसे सांगाय पाहिजे. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीच्या गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीच्या गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी. म्हणून महाराज तापात घाला जेऊ त्या गोंधळाला येऊ. जर 10-5 लोक जेव घातले नाही हो या गोंधळाला शोभा येणार नाही म्हणलं महाराज. बरोबर केले हो. म्हणून महाराज अन्नासारखं दान नाही, पाण्यासारखं कुणी काय दान करतं, कुणी वस्त्र दान करतं, कुणी द्रव्य दान करतं, कुणी अन्नदान. आणि याहीपेक्षा एवढ्यापेक्षा महाराज बसले हो ज्ञानासारखं दान नाही, ज्ञान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे हो. म्हणून महाराज आणि पुढल्या काळात काय सांगितलं, कामक्रोध बक्र महाराज आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीचे गोंधळी.
होतं बकर तुझ्या रुक्माईच्या माझ्या देवीला बकरू चालत नाही कधी बकर कोंबडं खात नाही बरेच लोक गोंधळामध्ये बकर कोंबडं मारतात हो पण ते कोणाकरता मारतात कोणाकरता म्हणजे महाराज महाराज हो आपल्या लोकांना सवय आहे. बरोबर कुठल्याही देवाचा नवस घेतला कुठलाही काही कबूल करायचं बरोबर म्हणून ते बकर कोंबडं का मारतात हो जे काय आपल्या मनामध्ये विचारलेलं असणार हो ते निघून जाण्यासाठी देवीच्या दैत्याला बकरा कोंबडा मारता म्हणलं महाराज माणसाच्या मनामध्ये काय काय असतं असतं म्हणलं महाराज महाराज हो माणसाच्या मनासारखं विकल्पित मन कोणाचं कोणाचंच नाही माणसाच्या मनामध्ये हो काम क्रोध मनामध्ये सोडेक्षारी विकार दोषे बापरे. माणसाच्या मनातले वाईट विकार आहे हो ते निघून जाण्यासाठी देवाच्या दैत्याला बकरा कोंबडा मारता म्हणून देवाला कधी बकरा कोंबडा चालत नाही बकरा कोंबड्या खाणे या देवाच्या नाही. दैत्याचं देवाला लागतो शुद्ध शाकाहारी हो देवाला लागतो मेथी भाजीचा नैवेद्य देवाला लागतो पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून महाराज हो. आणि हा गोंधळ कोणी घातला कोणी म्हणलं तुम्ही आम्ही नाही घातला हा ऐका त्या तुकाराम महाराजांनी हो पहिला आज जगदंबाचा भवानीचा गोंधळ कुठे घातला कुठं म्हणलं आता तुकाराम महाराजांनी कसा गोंधळ घातला हो जे ते विठूचे रावड तिने तुकारामाचा मोहन जेथे जागरणाची तेथे माझा खंडोबा तेथे कीर्तनाची तेथे माझा पांडुरंग ऐका आपण सगळे मानवच आहे बरोबर आपल्या दारात पातनामाचा गोंधळ घालतो मिनिटं तुम्ही आणि तुम्ही थोडं उतार असल्यामुळे ना वारी पटकन होत्या तर तुम्ही जरा सावध या चंद्रा पुढे राहा माझा जरा आता घ्या म्हणून महाराज हो हा गोंधळ कोणी घातला ऐका त्या तुकाराम महाराजांनी हो आई भवानीचा पहिला पातनामाचा गोंधळ घातला त्या पंढरपुरामध्ये पंढरपुरामध्ये त्या महाराज वाळवंटामध्ये पहिला गोंधळ घातला हो म्हणून आपल्या या 18 पगड जातीमध्ये हा तेव्हापासून हा देवीचा गोंधळ सुरू झाला असं नाही तर गोंधळ हा काही समजतच नाही बरोबर आहे. म्हणून हा झाला देवीचा पातनामाचा गोंधळ हो अजून गोंधळ कसा आहे सांगाय अगाई गंबाबाई तुझ्या आणि गोंधळा. आई गंबाबाई तुझ्या आणि गोंधळा. आणि गोंधळा. विचारू यांचं लग्न झालंय का लग्न झालंय म्हणून तेल टाकीत नाही
ते टाकीत राहा, लग्न लवकर होईल, ड्युटी लवकर येईल. हा ड्युटी हा ड्युटीत ते जरा त्याची कुठली नंतर काढू आपण. बघा गाडी घेतलं आले सवारी, आपण पहिले विचारू. बोला आलेत आनंदाने, कोण आलेत आम्हाला सांगायचं. तुळजापूरची भवानी, बरोबर. मग या राऊत कुलाचा जागरण गोंधळ घेतलाय माऊली. हा परिपूर्ण जागरण गोंधळ आहे का? परिपूर्ण गोंधळ आहे. मग हे झाड पण परिपूर्ण आहे का? किती वर्ष घेतले झाड? भरपूर वर्ष. तरी किती? 10-15 वर्ष झाले. पण मी तुमचा मुद्दा घेतो म्हणजे तुमची बाजू मानणार नाही. झाड तुमचं 70% बरोबर आहे, 30% नाही बरोबर का? माऊली आल्यात आनंदाने, मग तुम्ही झाडाला पूर्ण रूपाने साथ देता का? देता का नाही सांगा. हा मी बोलतो नाही देत, मी बोलतोय नाही देत. आनंदाने मग रस्ता मोकळा करून देणार. 20 वर्ष झाड केलतय, हे घर किती वर्षापासून आहे हो? 20 वर्ष झाली. किती वर्ष? 20 वर्ष झाली. मग आपण जो जागरण गोंधळ बांधलाय, ही धरती तुमची आहे का? ही जागा तुमची होती का पहिली? नाही. मग कोणाची होती? आता इतिहास सांग बरोबर तुम्हाला. का झाड 70%, 30% काय नाही सांगा. हे जे घर बांधलं, ही जी वस्ती होती तर पहिला काय होता? शेती होती. कोणाची होती? ते आता नाव नाही सांगता येणार, पण साहेबांची होती. नाही, पण मी बोलतो इथं वाडी होती का पहिली? आदिवासी वाडी होती का? आपल्या देवीला पण तो जरा दाबतोय. देवीला नाही, झाडाला काय करतोय? मागा सरकवतोय. हे घर आहे, हे घर जिथं कुलदेवत बसवायचे त्याच्या मागच्या अंगाला गालिबाचं पोलं कुठं लागतात? कळकटी, बरोबर. मग हे बाजूचं घर कोणाचं आहे? आडनाव काय आहे? हा, हे घर बाजूचं कोणाचं आहे? ह्या घरातली माणसं कोण कोण आहे? वरती आहेत घरातला. थोडक्यात एक तुमचा घर पण मी सांगतो. अजून ह्या घरातलं कोण आहे? आई, या घराच्या मागच्या अंगाला कधी घुंगरांचा पंजनाचा आवाज येतो का? हा, घ्या छन 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 छन. कोणती? कोणतं गाणी घ्यायचं? येतं ना आवाज? असायचं नाही. खरी इतिहास सांगतो आता मी तुम्हाला. देव जर त्या घरात बसवायचे, झाड जर त्या घरातले, मग तिथं काय समजलं पाहिजे का नको? ती पाहुणी येऊन बसली देवावर, चालेल तुम्हाला? चालेल का? म्हणून बोलो झाड पूर्ण नाही, 70% 30% आमचे. कोणत्या देवींचं घ्या? छनछन बोली ते वेगळं आहे आमच्या घरी. बोला ना तुमचं. बोला. हाय देवीचं घ्या, पण कोणतं सांगतोय? पहिली वाडी होती. वाडी म्हणजे हिरवा चेडा. हिरव्या चेड्याची मालकीन कोण? कोण? तारणी मारणी बाया तारानी मारानी तुम्हाला विचारतो, घुशी मागा लागतात का? मागच्या अंगाला घुशी लागतात का? घुशी घुशी. मग आईंच्या घरात एक वारकरी आहे का? वारकरी आहे का घरात? एक अंगात तुमच्या वारं येतं ते अंगात संचार होता, असा वारकरी पहिला होता का? मग या कोण आल्या तुम्हाला माहितीये का? तुम्हाला पण त्या झोपून देत नाही कधी कधी. टक टक दरवाजा ठोकतात. ठोकतात का नाही? मग कोण आहे? बरोबर आहे ना. गोंधळ बोलला ना, नुसतं देव खेळून फायदा आहे का? माझा देव, माझं झाड ज्या शिवारात आहे, ज्या जागेत आहे, जाग काय आहे तिथे मला माहिती पाहिजे काय महाराज? बरोबर आहे. मग कोण आहे सांगा रावपरीवर? 20 वर्ष झाड खेळतय ना, 20 वर्ष झाड खेळतय. रूप बरोबर आहे भवानीचं, पण ती कोण आहे? मग ठाकटाक करते ती. बरोबर आहे. कारण तुम्हाला कुलदेवत कुठं बसवायचे आता 1 वर्ष? कुठं? कोणत्या घरात? त्याच घरात. बरोबर आहे.
ती पाहुणी किंवा मेवणी किंवा कोणी येऊन जर बसली नंतर कुठे न्यायचं असेल ती सोबत आली तर चालेल तुम्हाला? मग तिची ओळख आली काय पाहिजे? म्हणून महाराज एकदा परत भवानीला बोलू आपल्या आई का भवानी माता तुगानी गोंधळ आई का भवानी माता तुगानी गोंधळ तुगानी गोंधळ आई का भवानी माता तुगानी गोंधळ. आता मग आईलाच विचारू ना, आई तू जर आदिमाया शक्ती विश्वाची जननी तू, मग झाडाच्याकडे येतं आई ती कोण येते, कोण येतोय, तो जो उठवतोय जाग करतोय आम्हाला सांगाल का? अहो ते महाराज तिकडे उभं आहेत आपलं, या की तुमचाच गोंधळ आहे. या मग तुमचा गोंधळ तुम्ही बाहेर उभं. बोला आई, जर तुम्ही तुळजाभवानीची भवानी आल्यात, आई ही तुमची बहीण आहे का कोणी? मग तुमचं राऊत परिवार मागे जमतंय. बोला आई, सांगू का मी इंटरव्ह्यू नंतर सांगू? कारण अजून वाऱ्या तुमच्या यायची आहे. आपण पिक्चर बघतो का, पिक्चर पहिल्या सुरुवात नंतर मध्यंतर आणि थोडा क्लायमेट येतो, काय होतंय काय होतंय काय होतंय, तसं आपण करायचं का? नंतर मी सांगणारच आहे. कारण अजून देव यायचे त्यांना पण विचारायला ठेवू ना थोडासा, चालेल का? राऊत परिवार ठेका तुमचा घेता, तुम्ही होका नाही बोला, चालेल ना? आपला गोंधळ सगळ्यांच्या विषयी आलं करू का? मी पहिल्यांदा एरियात आलोय, मी तिकडे 24 गोंधळ केलं, नॉनस्टॉप गर्दी. ठाणे जिल्ह्यात जी गर्दी होती ती शेंदूर गावामध्ये होती, पण इथं जी मजा आली ना, कमी घरापणले मजा आली, कारण ही गावदेवीच वेगळी आहे. म्हणून बोलतोय, तुमच्या गोंधळामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू चालेल का? थोडं काय माहिती आपण पुढं काय घडणार आहे, काय होणार आहे. उद्या बाहेरचा वारा आला तर त्याला विचारू, आपला आला तर त्याला विचारू. नाही सांगितलं तो झाड खोटा नसतोय, कारण त्याला काहीतरी अडचणी आहेत. मग या अडचणी दूर करण्यासाठी आपण गोंधळ घातलाय ना. अजून तर या जागेचा विस्तार चालू आहे, देवाचा विस्तार काढलाच नाही. काढलाय का अजून? अजून ज्या जागेमध्ये गोंधळ चालू आहे त्या जागेचाच इतिहास चालू आहे माझा. मग इंटरव्ह्यू चालेल का? मग आईला साकडं गेलो, आई आनंदाने आल्यात, आम्ही तुम्हाला गजर देतोय, जेव्हा तुम्हाला बोलवणी करू तेव्हा येईल का परत? येणार हो. मग आईला भवानीचा जो गोंधळ मांडला गोंधळ एकदा बोला, त्यांना अर्थाचा मान देऊ नंतर, आणि मग परत नेक्स्ट घेऊ, मग सगळ्यांना मान देऊ आपण. बाहेरची वारी आली तरी घाबरू नका, इथं निश्चिते महाराज बसलं, येऊ दे कोणाला यायचं, मी इथं बसतोय, काय तुम्हाला हरकत आहे का? आपण बघू ना या शिवारात किती पावर आहे वारत, मला बघायचे आज, कारण मी पहिल्यांदा या एरियात आहे. घ्या जागरण गोंधळ गवायचं, जागरण गोंधळ
एक जणी आरती करा कोणतरी. या नवीन नवीन या जेवल्यात तेवढे. आता फक्त आपण आरतीचा मान द्यायचा. अजून आपलं त्यांना कसं असतं म्हणजे गोंधळ बोला ना. काय हा बांगड्या बांगड्या तुला खिशाला लावलं तिथं. कसं असतं माहितीये का गोंधळ म्हणजे काय. गोंधळ हा जेव्हा 11 चालू करतो आपण ब्रह्ममुहूर्तापर्यंत वारं खेळत ठेवायचं. इंटरव्हर कधी करायचा ब्रह्ममुहूर्ताला. कारण देव त्यावेळी देवरूपात येतात. आता भूत पण येणार देव पण येणार. कारण हा 12चा प्रहर असतो ना 3 वाजेपर्यंत. हा काही येऊ शकतोय. म्हणून बोल इंटरव्ह्यू का ठेवावा. का राहतोय ब्रह्ममुहूर्त चालू झाल्यानंतर देवी शक्ती उतरणार आहे. म्हणून हे वारं खेळणार पण त्यावेळी येतच नाही. तर बघू ना आपण ब्रह्ममुहूर्त त्याला बोलतात देवी शक्ती. चला स्थानावर. बैगार बैगारो डोंगराची हवन व्हायला सजनागार.
का? राऊतच आहेत पण ते वेगळे आहेत राऊत. म्हणजे राऊतच आहेत पण हे जवारवाले. नाही, कुटुंब एकच एक अलग आहे, आलं आलं ते. पण राऊतच आहेत ना? ठीक आहे, मला तरी विचारू आपण, ह्या तुमच्या कोण लागतात? आणि माझी मेवणी लागते. पण राऊतच आहेत ना? ठीक आहे, चला आपण जे का आलं. बोला माऊली, कोण आल्यात आम्हाला सांगाल का? आता राऊत तुम्ही पण राऊतच कुलत आल्यात, ज्या कोणी असतील त्या. बोला, हॅलो. कोण यांचं घरचं? काय? तुम्ही आहेत ना? बोला, आलात ना आता? आम्हाला ओळख द्या, कोण आल्यात मग. हो आलं आमदार. हा, आल्यात नाही कुलामध्ये आनंदाने? मग कोण आल्यात तुम्ही? हा, ओळख नाही तुम्हाला? बाबू कुठे गेला? किती वर्ष गेलतय? पहिलाच हा, नाही काही ते जास्त पण बोलत नाही, त्याचं कारण सांगतो मी. यांच्या शरीरावर सूज मारते का कधी? हा, अरे सावरी नाही तू सावरी नाही. ओळख द्या, मग पुढचं आम्ही गाणं घेऊ, तुम्हाला गर्जना करू. बोला, कोण आहेत? या राऊत परिवारामध्ये. बाबू, यांच्या सुजीवनाच्या अंगाला खाजायची का? हा, कधी विसर बोलापणा येतो का? येतो. मग पाण्यात कोण बुडलंय का काय टाकलंय पाण्यात? तुमच्या याच्यातलं कोणती वस्तू पाण्यात सोडले का? घरातली देव म्हणा, माणूस घेऊन गेलाय का? कुठे राहायला? विक्रमगड नसेल माहिती तुम्हाला त्याला. कालिका मातेचं मंदिर आहे का बाजूला? तुम्ही जिथे राहता तिथं कालिका मातेचं मंदिर आहे का? नाही ना. पहिले कुठे राहायचे? यांचं कसं माहितीये का? अंगाला सूज मारील, अंगाला चट्टा चट्टा येतात ना, खाज ती होईल. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, यांचं जे राहिलंय माहेर कुठलं? यांचं देवीचं आहे, देवीच. पण काहीतरी त्यांचं राहिलंय मानपान, अपूर्ण राहिलंय. मग ते कधी विसर बोलपणा, कधी अंगाला खाज, शरीराला सूज, कधी कधी आंबाबाईच बनत असते. म्हणजे काय? रागाला तर उचल वांगडी होते का अशी? का तर त्यांचं का तर राहिलंय, ते न दिल्यामुळं असं होतंय. मग हे काय आहे? त्यामुळे ती बोलणी करते, मी करू शकतोय, पण गोंधळ कोणाचं? यांचं. मेवणी लाखातली तरी मेवणीच. पण थोडक्यात मी सांगतोय, याचं आपण येड्याबाईनं जे छंद, देवीचं जे छंद राहिलंय ते राहिलंय. कधी कधी चिडल्या ना तर जाम राग येईल, विसर बोला येईल, शरीरात सूज मारील, अंगाला असं लाल चट्टा येतात ना. येतात का? येतात का नाही? येतात ना. आता किती डॉक्टर गेले? 4. किती? 5व्या डॉक्टरने आता बोलवलं वाटतंय. बोलवलं का नाही? ट्रीटमेंट चालू आहे कसली यांची? हा, कसली? हा, तर म्हणून सांगतोय, हे आजार बघायला गेलं तर आजार, पण काही गोष्टी असल्यामुळे तुम्हाला औषध उपचार होणार नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये मणक्याचा गॅप कोणला होता? मागचा हाडांचा गॅप कोणला होता? वडिलांना कोणाला होता का? हा, आहे ना. हे काय यांच्या काही देवांच्या काही गोष्टी असल्यामुळे औषध उपचार जर केलं तर ह्याशा गोष्टी असल्यामुळे त्यांना फरक पडणार नाही.
आणि तू जिथं पडला होता कुठं कुठं हा तिथं बाजूला काय आहे? मंदिर आहे का काय स्मशानभूमी आहे? त्याच्या अलीकडेच तू पडलाय. हा मग आता एक काम करा, मेवणी तुमची आहे ना आणि तो भाचा आहे, एक नारळ द्या त्यांना. आले आपल्या दरबारात आपण मोकळा ये बापू. लग्न आले का? ये मग 10 रुपये द्यावं लागतील आमच्या नारळाचं, फुकट आम्ही देणार. त्याच्याकडून 10 रुपये आपल्या देवाला वा, कारण तो आपला तासा देऊन फायदा होणार नाही. थोडी गडबड आहे तुमच्या घराला. कोणत्या घराला माहितीये का? जे जुनं घर आहे ना तुमचं, कुठं हा कोंड्याला काय झालं? पायाला काय आलं? जे झाले तेच झालंय. घराला सगळ्या घराला त्रास आहे यांच्या. यांना फक्त काय करायचे, जे गाव आहे यांचं मूल, त्या गावामध्ये एक टेकडी अशी थोडी, त्या झाडाखाली एक देव आहे शेतावर. कोणता? शेती माहितीये पुढे हा असा नाला आहे वाहता, तिथं विहीर बुजली का आहे? नारळ घे, बंडारा का त्याच्यावर. याला पण फटका पडलाय. घ्या पैसे घ्या, आधी पैसे घ्या. नाही तसा नाही द्यायचा. 10-20 रुपये काहीतरी द्या. नाही नाही उधारीत घ्या कोणाकडून. आम्हाला तसा नाही, आमचा व्यवहार क्लिअर. आमचा नारळ लागला पाहिजे. कोण दुसरं हे कोण आहोत नाही. तुमचं नाते कोण आहे इथं? दुसरं पाहुणे आले, पाहुणे द्यावं कोणतरी. हा द्या द्या, दिलं. हा कोणी असू दे, कारण काय माहितीये का, त्यांच्या घरात आपला नळ तिला लागू झाला पाहिजे. दिला चला बस. ना आपलं पैसे ठेवायचं नका. दिलं 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 चालेल. थोडी गडबड आहे तुमची, पण गोंधळ यांचा असल्यामुळे मी सगळं सांगत नाही. हा तिथे बाया आहेत का बाजूला? साथी असं कुठे आहेत माहिती करून घ्या. एक जुनं आंब्याचं झाड कुठं होतं तिथं? हा मी सगळं सांगत. मला काय नाही, रेंज फुल आहे. मला देवान देणगी फुल दिले, पण का ठेका कोण घेतलाय? तुमचा घेतलाय. पण तुमच्या ठेक्यामध्ये यांचा भरायला तर काय हरकत आहे का? नारळ ठेवायचं बाबा. काय माहितीये का तुम्हाला सांगतो, त्या शेतावर एक देव आहे. देव माहितीये कोणता? माहित नाही. शेंदूर लावलेला आहे का त्याला? कोंबडा द्यायची त्याला, खोबऱ्याची वाटी द्यायची. तुमची कोणती म्हातारी पडली ना मोडली कमर? आपल्या कुलामुळे कोणता तरी उद्धार होत असं ना. हीच आपल्या कुलाची शक्ती. काय? हीच आपल्या कुलाची शक्ती. कारण गोठा त्याच करत होता जनावरांचा, तिथंच पडल्या वरून निसण्यावर नाही कमाल्यावर ना. कुठे पडल्या माहिती पण? कमरत. सांगतो हा त्रास यांना नाही तर तुम्हाला पण आहे. हा त्रास यांना पण आहे. हा त्रास तुमची जेवढी परिवार आहे तेवढा नाही. 2 बायकावांच्या जुन्या घरात राहतात का? आणि त्या घरामधला वाघाचा ना कुठे कोणाकडे होता ना? आता एक नारळ बोला तेव्हा काय असं तुझ्या पायाशी घे. आमची इडा पुढा नाही 100%, 50% घे. मी देतो साखळा घालून देवाला. नाव काय याच धनंजय. हा म्हातारा आहे तुमचा. त्याच्या जन्माचा डागा असेल काहीतरी. तिलकुडे सांगू का? म्हातारा आहे तुमचा तो, म्हणून म्हाताऱ्याच्या हातून नारळ ठेवला आहे. पण म्हातारा पण खेत्री आहे. तो खेत्री आहे. तुम्ही पण त्याचं ऐकत नाही. त्याची इच्छा होती का ते तुम्ही पूर्ण नाही केली? हा काय इच्छा होती सांग? थांबा ना, त्याला ऐकू दे ना. हो काय काय माहिती? लोक हसतील बिसतील. तुला त्रास माहितीये, तुझी तुला इच्छा काय होती मला सांगतो का ना? हा आहे ना त्याच्याकडं स्वतःकडे शक्ती आहे. त्याचं अंग भरत असेल, त्याची इच्छा होती पण त्याला येऊन दिला. 2 वेळा रागात गेलाय तो. कुठे गेलता? कोणच्या मुलं गेलता? हिच्या मुलं. ही जी फिरती आहे ना, ही त्याला येऊन देत नव्हती. खरंय का? मग महाराज तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही थांबा. त्याचं पाय बरगायचे. राऊत बरोबर चालेल ना? आपलं पण देव घेऊ, पण आपल्या आलेला जो उद्धार होत असं तुमचंच देव नाही. ते त्याच एक गोष्ट आहे ना, कसं माहितीये का?
थोडी अडचणी त्याला उपद्रव दे त्याला. पहिले मला ना वाघोबाचं घ्या. बर होय आडवाच गेला वाघाला वाघाला त्याचा गुरुवारी जन्म आहे का? का म्हातारा पॉवरफुल येतो. आज्याची टावली त्याच्यावर आहे, त्याला आडवा येतोय तो आडवा. आणि यांची जी द्यायची ना त्याला मानपान द्यायला बंद केलाय. 4 वेळीचा म्हातारा आलाय. फटका पडलाय ना हायच्या मुलाला. तुला स्वप्नात काय ते माहिती का? काय तू स्वप्नात नाही आठवत? पायाचं तर असं म्हणू नको वारी, कारण ते येत त्याला दुसरीच वारी घ्यायची. त्याची इच्छा होती. पीर बाबाकडे कुठं जायचं तू? दर्ग्यामध्ये जायचं का पीर बाबाकडे जायचं? जायचंच ना त्याच्याकडे. महाराज एक पीरांचा घ्या ना गाणं. होय नदी किनारी रे बाबाची दर्गा, नदी किनारी रे पिराची दर्गा. नदी किनारी रे बाबाची दर्गा, नदी किनारी रे पिराची दर्गा. मुलगा रे बाबा बोले गया, मुलगा रे बाबा बोले गया. मुलगा रे बाबा बोले गया. कोणत्या पीरकडे गेलता माहितीये का? कुठे गेलता? पीर बाबा कोणाकडे गेलता का? मग कसा का पीर येतो? कुठे गेलता? पीर येतो. पीर कसा येतो? मग तुमचा जो देवार आहे किंवा देवार आहे त्याच्यामध्ये पीरांचा काय संबंध आहे का? काय? मग आता आमची सेवा एवढीच आहे. आम्हाला जेव्हा तिकडे बोलवणार तेव्हा मी तुमचं इथेच काढून देणार. पीर आहे तुमच्या दरबारात. कुठं? देवाऱ्यात पीर आहे. त्याला काय लागायचं? आपण देतो का? कोणी आणलाय तो माहितीये का? नाही माहिती ना. म्हणून आता आमच्या पद्धतीने आम्ही एवढं सहाय्य केलं. याने आरती करा. बाय इकडे. ही कोणाची आहे घरवाली? नाही कोणाची? सांगाल यांचा पण जरा माझ्या घरी जरा येतोय काहीतरी. आरती करा आरती. त्या जरा भिंत्यात जागेवर इथेच ना. विचार दे ना. मी बोलतो त्या करणार बोला काय बोलाल ते. जरा घर 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 फिरत होते ना. मी सांगतो ना काही इथं तुमचा अख्ख्या एक माणसा होता. घ्या 7 बहिणींचा. थांबा माऊली. 7 बहिणींचा आरती घेऊ दे. वाघोबा पण आला त्याला पण देऊ. घ्या. होय अरे सातानी बहिणी आता काना काना खेळतो. या गोकुळामध्ये रे गौरी नाचतो. सातानी बहिणी आता काना काना खेळतो. या गोकुळामध्ये गौरी नाचतो. यांचा लहान मुलगा आहे का? छोटू बालू आहे का? हा लेकरवली ना. पण सांगतो तुम्हाला ही तुमच्या मॅडम छोटा बाल आहे का? पण काय आलंय माहितीये का? आता घ्याव का ना त्यात Bye.
म्हणायचं, पण ते अंगावर मुरलेले त्यांच्या. कोणतं मुरलेले माहितीये का? आता मी का विचारतोय, मी लहान बाल आहे म्हणून तिला जास्त विनंती केली नाही देवीला, म्हणून विचारलं लहान बाल आहे का. यांचं जेव्हा उंबर थापला असं ना लग्नाचं, त्या लग्नाच्या वेळी यांना चक्कर आलती का? हा काय ते उंबर थापलं तिथल्या ते आपण देवी बोलतो ना, त्या देवी त्यांच्या जर वारी आली ना तर रडतील देवी अंगात आल्या तर. पण थोडं मुरले, पण लहान बाला आता आपण देवीला साकडे घातलं तर नकोय, छोटं बाल आहे ना म्हणून बोलू विनंती केली. तर आपण यांना विचार, यांचं मालक चालक संघटना कोण आहे? बोला, कोण आल्यात? कोण आल्यात सांगाल का आम्हाला? 7 जणी आनंदाने आल्यात का? मग आई जर तुम्ही आल्यात, मग या फुलाचा उद्धार, या झाडाचा उद्धार कराल का? कराल. मग देऊ बसत आहे तुम्ही, मग उद्धार कराल तर गजर एक त्यांचा, मग आपण त्याला पुढचं चालेल. साती जणी बाया ग बाया, आणि आठवा गवारी आनंदात. मग या कुलाच्या याच्यामध्ये बसल्यात का तुम्ही? बसल्यात. मग कोणत्या देवारी बसल्यात? चालत मारलं संकट इथे वारं आलंय, पण वाळं तुमचं थांबत आहे. मला सांगा, राहायला कुठं ते? हा मूल घर कुठं होता पहिला? छोटा म्हणजे डोलका मीडिया, बरोबर आहे. मग जिथे तुम्ही राहता तिथे बाजूला खदान होती का? दगडी काढतात असं काय होतं का? नव्हतं. तुमचं मूल घर तुम्हाला अजून कोण यांच्या घरचं? कुठं? तेच विचारतो, बाबा आहेत ना बाबा, कुठं आलं इकडं? मग तिथं खदान होती का अशी दगडांची? खदान म्हणजे आपण दगडी काढतो ना, जोत्या बित्याला काढायला, असं काय कपच्या काढला. मग त्या जमिनीशी तुमचा काय संबंध होता? अशा कोणाच्या जमिनीशी? मला काय दाखवतो माहितीये का? हे वारं खेळतंय, बरोबर खेळतंय, पण ते थांबता येतंय. आता अचानक त्याला जेव्हा बोलवणी केलं तेव्हा आलं. पण मलाही सांगा, तुम्ही जिथं राहायचे ज्या गावामध्ये, तिथं आजूबाजूला वेताळाचं मंदिर होतं का? वेताळ देवाचा काय संबंध होता का? काय नव्हतं ना? मग आपण वेताळाच्या याच्यात नाही घ्यायचं, तर गवल्याच्या याच्यात आपण 7 बहिणींचा घ्यायचा, मोकळं करून घेऊ. पहिल्यांदा आले का वारं? पहिल्यांदा आले ना? घ्या मोकळं. पहिले आपलं जे वाघोबा आलं, आपल्या गावातलेच आहेत का पाहुणे? कोण आहे सोबत त्यांच्या? गावातले बरोबर काय नाही, घ्या वाघोबाचे का आपण सांगाल का आम्हाला? मग आता तुम्ही इथं आनंदाने आले, बरोबर आहे? राऊत परिवारामध्ये आनंदाने आलेत ना? मग तेव्हा तुमची चाल कशी आहे? हा मी आता ठरलं तर घ्या कालिकाचं का नाही बघा. अगं कालिका रागाचा जीवन
साजिली शिवायचं देवा आनंदाने आलेत का? हा मग देवा आनंदाने आलेत. मग मला एक सांगा, तुम्ही कोणत्या दिशेला बसले? ह्या दिशेला बसले बरोबर का? ह्या दिशेला बसलेत का? साजिवली होते वाघोबा ह्या दिशेच आहे का? बरोबर का? मग तेव्हा तुम्ही त्या दिशेला बसलं, मग आईच्या सोबत बसलेत का बाजूला बसले? मग मला सांग, आई कोण आहे तुझी? गाव पांढरी बरोबर. मग गाव पांढरीच्या समोर कोण बसलं होतं पहिलं? थोडी घेऊ का? विचारू का? नको विचारू द्या ते मालक चालू विचारू का? वाघ्याला बघू कसं आहे वाघ देवा. जर आईच्या सोबत बसलाय तर आईच्या सोबतीला जे बसलं होतं ते आहेत का नाही येत? आता कुठं बसलं? जुना गावदेवीचं कोणी कोणी मंदिर पाहिलंय? साजिवलीला कोण कोण आहे? जुन्या मंदिरात जे होतं जुनं मंदिर, त्या मंदिराच्या देवीच्या समोर काय पहिलं होतं का? कुठलं? आता आहेत का? आता कोणी कोणी मंदिर पाहिलं तुला? आहेत का? ते नाही दोन होतं का? असं दोन होतं का? पहिलं 40 वर्षापूर्वी काय बोलतात त्याला? नाही देवा मागोबा देवा आलेत ना तुम्ही? सांगा की इकडे. हो आम्हाला सांगा की ते दोन आहेत का? असं कोण आहे तेव्हा? ते आपलं सांगाल का? आम्ही तुमची परिचय नाही घेत, पण सांगितलं तर बरं होईल. नाही सांगितलं मी सांगू शकतो कोण आहे. सांगाल का? का? अरे असं देऊ नाही माहित. तेव्हा आम्ही आशा कोणाकडून करू? मग पाटील कोणाची होती? पाटील की आडनाव सांगा, बघू नका कोणाकडे. शिरोशी. आणि टाशा वाजवता कोण? हा त्याचा दर्गा कुठे? तिथं नाही हो. कुठे? नाही त्यांची माणसं पुढे गाडायची. अशी माणसं जुनी त्यांची गाडायची. तो टाशा फिरवायचा का? एक होता चाकरी, एक होता सेवकरी, एक होता पाटील आणि एक होता हिने सांगत गावरी सगून दिले. वागवाचं गाणं घ्या नाही तर पुढे मारा. हात केला वाघ्याला बघा त्यांना. आता आम्ही आराम देतो थोडा. वाघ्याला त्या दिशेची यश मोकळी करायला सांगा आधी. देवा यश मोकळी करू नये. कारण का काढीत नाही गावदेवीचा? कारण मग ते वेगळा इतिहास व्हायचा, वेगळाच वाटायचा काही लोकांना. म्हणून मी जास्त घेत नाही. डीप मध्ये गेलो तर मी लय जाईल मग, पण नाही जात. आता घ्या चला देवा. शिवार मोकळं करून ते आलेत तर आमच्या अखेला. बघ रान तिकडेच आहे तुझं. घ्या. केळकळ वाघोबा का हरजला रे? केळकळ वाघोबा आणि एरिया माझ्या रथ माघारी
आळंदीला देवस्थानावर येता का? येणार का स्थानावर? द्या देवाच्या भंडारात द्या. देवा थांबा होता नक्की तेव्हा आनंदाने आलेत ना. मग आमचे परिवार, हे परिवार म्हणजे कोणतं? आपलं राऊत परिवार तुझ्या येशीमध्ये देवा. जर याच्यावर काही आलं तर संभाळ कराल का? मग संभाळ करण्यासाठी देवा शस्त्र कुठे तुझं? तुझं शस्त्र कुठे? दाखव रूपात ये. चल कसा रूप आहे तुझं? हा दाखव ना कसा. वाघ्या कसा खेळतोय? कसा चाल दाखव तुझी चाल कशी. मग आता आमचं परिवार तुझ्या शिवारात आहे देवा. मग याचं रक्षण करायला मग देवा रक्षण करण्यासाठी तुझं शस्त्र कुठे? हत्यार कुठे? हा आहे का इथं हत्यार तुझं? तुझ्याकडे कुठं आहे हत्यार? मग कुठे तुझं हत्यार? हा ते वडील आहेत का तुम्ही? इकडे ना. मी का परीक्षा नाही घेत तर कसं आल्यावर का झाड जरा मोकळं झालं पाहिजे. आता जर वाघोबा शिकारीला निघला किंवा माझी देवीच्या सोबत तो निघला, उद्या जसं करून तुम्ही समोर कोणी आला तर देवाने त्याचा सांभाळ कसा करेल? माझ्या देवीचा त्रिशूल तलवार. देवा तुझी काय? हा आडनाव काय? ढमके. काहीच आहेत का देवरात? काहीच आहेत का देवरात? देवा जर तुम्ही लढायला गेलं आमच्या कुलावर किंवा आमच्या ह्या जर आमच्या तुम्ही हे सांभाळ करता तर आमच्यावर काय आलं संकट कशाने माराल? तुमची तलवार आहे बा? नाही. तुमचं शस्त्र शिक्का कुठे आहे तुमचा? किती वर्ष केलं ते झाड? नवीन आहे झाड. वाघ्या बोला ना. वाघ्याच बघायच्या वाघ्या एक घ्या. होय बोला बोला माझ्या जायचे त्याला तुला घ्या. राऊत परिवार बसलाय. तुझी आई दुसरी कुठे शोधून दाखव. घे गाणं बघ कुठे शोध. आता कुठे बसले? आपण पण माझ्या पण वाघ्याची परीक्षा बघू ना. नवीन झाड कुठं लपलंय का शोधील ना तो. घाबरू काय ना काय करणार तो. मलाही बघू दे वाघ्या माझा बरोबर शोधतोय का. घ्या तिसरा.
घाबरली ती. का घाबरते बाई तू? काय होतंय सांग मला. इकडे बघ आई काय इकडे बघ ना. घाबरते का काय तुला जाणवतंय? हा घाबरू नको, काय नाही करणार तुला, मोकळा करणार याला. कोणाच्या घरातले येते आई? हा हा यांचीच ना तुमचीच नाही. जास्त चल देवा. अगं संगातीने आल्या ग बाया, संगातीने आल्या ग बाया, यांच्या बायाच्या मुरल्यात ना त्यांच्याकडे पण जातात. मुलगी आहे ना तुमची मुलगी. बाय तुला कधी रात्री झोपताना असं उठवलं होतं का, दाबलं होतं का? खरंच त्यांची असेल ते. घाबरते कशा? तुला मोकळं करण्यासाठी तो आला होता. मला सांग घाबरू का? इकडे बघ दादा, तुम्ही मला बाजू ती नाही घाबरायची. ऐक ना, मला एक उत्तर दे फक्त. तुला कधी रात्री झोपेमध्ये डचकून दाबून कधी ठेवलं होतं का? कधी हो का? नाही जास्त का? मग तो कशाला तुझ्याकडे आला? एवढ्या जणींच्याकडे का आलं? का तुझ्याकडे काहीतरी आहे. मी काय म्हणतो त्याला शोध. याचं झाड तिकडे फिरतंय, ते त्याला उठवतंय. कधी झोपेमध्ये असं काही पाणी बिणी येतो का स्वप्नात? मग घाबरतं कशाला? ये की इथं. तुला त्रास नको ना काही व्हायला. पहिलं बघा, तुमची मुलगी आहे, तुम्ही सांगा माझा वाघ्या असं शोधणार नाही, त्याचा फोड मी करणार, शोधून दाखवणार. बाय मी सांगतो इकडं, ही आई आहे तुझी, बरोबर आहे. घाबरू नका, काय नाही होणार. मला सांग रात्री किती वेळा तुला असं झालंय दाबल्यासारखं? सांग म्हणतात. आम्ही घरचे आहेत. तुला रात्री झोपेमध्ये दाबल्यासारखं होतंय हो का? नाही. देवी स्वप्नात येते, बाई स्वप्नात येते का? बाई हा माईक द्या तिला. आमचा वाग्या पण कमी नाही, दाखवून द्या सगळ्यांबरोबर शोधणार आहे. बाय बिंदास बोल. तुला रात्री दाबल्यासारखं होतंय, माईक मध्ये बोल. बिंदास होतंय. तुला कोणती बाई स्वप्नात येते? हा लाल साडीवाली. कोणाची लाल साडी आहे? आता जेव्हा थांबा देवात येतो, मग तुला असं झोपेमध्ये कधी अंगात खेळल्यासारखं असं जाणवतंय? मग मला सांग, कधी असं झोपेमध्ये कुठं फिरायला गेल्यासारखं वाटतंय? मग तू घाबरते कशाला? कसं आहे माहिती का? सांगतोय, ही सगळी लेकरं या लेकराची, या आईची आणि बापाची. तुला त्रास म्हणजे त्यांना त्रास, त्यांना त्रास म्हणजे यांना त्रास. तुला त्रास हवाय का? हा जो दाबल्यासारखा होतोय, पाणी स्वप्नात येतोय का? नदी येते का अशी? बोल ना मायकामध्ये. कधी कधी येते ना. मग हा वाघ्याने तुझ्याकडे का गेला, यांच्याकडे का नाही गेला? कारण तुझ्याकडे चांगलं का वाईट हा वाघ नंतर. पण मला लोकांना दाखवलं वाघ्या, आता वाघोबा देवा, तो वाघ्या तू वाघ्या. शिकारीला जायचे आपल्याला, किंवा माझ्या ह्या कुलावर जर संकट आलं, तू कसं रक्षण करणार? तुझं शस्त्र कुठे आहे? कुठे आहे शस्त्र तुझं? हा कुठे आहे शिक्का तुझा? कशात आहे ताकद तुझी? कुठे आहे शस्त्र तुझं? हा कुठे आहे शस्त्र? हा काय आम्हाला समजू दे ना, काय आहे शस्त्र? हा सर्वांना दाखव काय शस्त्र. हे जेव्हा झाड मी बोलू ना का देवा आलाय, तर मग ओळख दे कोण झाड. तिला तुला त्रास आहे. कसला त्रास आहे? बायांचा. तुला पण देवींचा. स्वप्नात पाणी येते, एक लाल कलरची साडी घातली बाई येते ना, मग त्याने देवी बरोबर ओळखली का नाही ओळखली? तेव्हा त्याला स्थानावर, त्याला पाणी द्या. चला स्थानावर, दोन्ही वाघोबांना स्थानावर येऊ द्या. चला. शक्ती त्याचा हत्यार म्हणजे काय तो दाखवतो बघा. काय हत्यार आहे? होते. चला स्थानावर चला. तेव्हा पानोड्यावर चला. गाणी घ्या पानोड्याचं. माईक द्या, माईक द्या. चला स्थानावर चला. आता तेव्हा ते नाही, ते ती मान दिले ना, मानपानी भंडारा त्या देवाने दोन्ही. पानोड्यावर चला. या सूर्या तळ्यावरी ग, या सूर्या तळ्यावरी,
झाड बरोबर शोधलंय. त्या बालकाला त्रास कसा आहे, बाई लाल कलरची साडी येते ना स्वप्नात, म्हणजे देवी आहे का बाई आहे येते ना, दाबल्यावर का होतंय का रात्री, आणि डचकून उठते का कधी. हा हा मग देवाला दाबा देवा. पहिले हे झाड जर शोधून काढलंय तर त्याला पूर्ण मोकळं करायचं. मोकळं म्हणजे काय, त्याच्या मागे जर तुझी आई असेल तर तिला सांगायचं, आई बाळाला घाबरवू नको, काय राहिलं असेल तुला देईल. वयाच्या 7व्या वर्षी देवी निघले होते का तिला, हा निघले होते का, पूर्ण केल्या का नाही केल्या, अपूर्ण राहिले काहीतरी. बाय तुझं डोकं दुखतंय कधी, घाबरो का, तुला मोकळं करायला आलाय तो, तुला कायमचा त्रास पाहिजे का मुक्त पाहिजे, मोकळं पाहिजे ना. तिचं डोकं दुखतंय का कधी, मग केसांचा काटा दिलाय तिला नाही. बाई कंबर दुखते का कधी, हा कमरेचं काय दिला का तिला, अरे घाबरो ना देवा, घाबरो लेकरू आपले, घाबरो तुझ्या आईचा मान सगळं दिला जाईल, पण झाडाला मोकळं करशील. बाई कपडे धुवायला कोणाबरोबर गेलती, अहो कपडे धुवायला गेलती का कधी, जांभळा खायला गेलती का कधी, जांभळीच्या तिथं कोणती देवी आहे, जांभळांची झाडं आहेत, कोणती देवी आहे, हा कोणत्या बाया नाव सांगा ना, मी तुम्हाला देतो. म्हणजेच काय, त्यावेळी ती घाबरली होती का, आणि थोडं पुढं आल्यानंतर स्मशानभूमी आहे का, बरोबर. वाग्या लेकरू आपले, घाबरायचं नाही, मोकळं करायचंय. मग काय करायचं आता, थांबा देवा, चला तुम्ही बाजूला हो ना, दीदी घाबरो का, दीदी तुम्ही बसा, तुम्ही बसा. सांगतो काय, तिचं आई जांभळीची झाडं 2 होती, किती 2. तिथं कोणत्या बाया होत्या, त्या इकडे पण आहेत, बरोबर आहे. ती जेव्हा तिकडे गेल्यानंतर तिला त्या राशीनुसार लागू झाला का, तर तिचं वयाच्या 7व्या वर्षी पाणी नव्हतं घातलं. राऊत म्हणे हे एकूण तुमचं आहे का नाही, मग याला पण मोकळं केलं पाहिजे का नाही आपण. जर होतं देवच केलं ना, बाकी लोक काय केलंय. ती बाई कुठे गेली, ती लेकरू तिला पण थोडं होतं, तिथं मोकळं कर, हिला पण आहे. तुझं काय मत आहे, झालं पाहिजे का मोकळं. दादा आईचं केसाचा काटा, कमरेचं का तर आलं म्हणून हिला कमरेचं त्रास, हिला बसून जास्त जमणार नाही. अभ्यासात राहिली तरी हिला झोप पक्की आहे. लोटपर जाम आहे का, लोटपर आहे का, झोप येते ना नुसती. हा मग वाग्या तुझा मान केला जाईल. वाघोबा तुमचा ज्या शिवारात असेल त्या शिवारात टेकडी आहे, टेकडी तिथं टोकर आहेत काट्यारी. कुठं आलं बाबा, कुठे गेलं, काटेरी टोकर कुठे आहे, तिकडं समोरच्या बाजूला. तिकडं कोणती शक्ती आहे, हा हा कोण आहे, बरोबर मी ओळखलं ना, कोणत्या गावाचं, काटेरी टोकर असतील तिथं वाघोबा आहे. त्याला एक नारळ फोडायचा. आता आमचा वाघोबा आपला वाघोबा सांभाळून घेईल, त्या वाघोबाला फल फोडायचं बाबाई, त्याचं वनभोजन करायची, पहिली करायची का नाही. आता कोणतं त्याच्या अंडर राहता ना तुम्ही, आणि इथं काय असेल छंदांचं ते करून टाकायचं. काय, एक केसाचा आणि कमरेचा. ती देवी तिला उठवायला येते, उठवते ना, उठवते, रात्रभर जागल ना, सकाळी पाठी पक्की झोपल, बरोबर का. मग लेकरांचा जर गोंधळ घातला तर हे लेकरू आपल्या, हे पण मोकळं आलं पाहिजे. मग यांचं मानपान करता. वाघ्या चल आता असताना, मी जेव्हा वाघोबाला बोललो ना, जेव्हा इंची वारी आली तेव्हाच मला समजलं होतं का अजून एक झाड त्याच घरातला अडचणीत आहे, म्हणजे घाबरतंय किंवा त्याला दृष्टांत देतंय, म्हणून त्या वाघ्याला ना या वाघ्याला बसवलं. ते झाड नवीन आहे, त्याची काही चुकी नाही, झाड नवीन आहे. आणि शिवार पण तसं मी बोलत पुढचं घ्या. चला देवस्थानाव बाबा, काटेरी टोकर असतील ना, तिकडे वाघोबा आहे तुमचा, त्याचं वनभोजन करायची. तिथं जाऊन एखादा नारळ किंवा 2 अगरबत्त्या शेंदूर जर दिला, त्याला बोलायचं तेव्हा का असेल माझ्या घरावर किंवा माझ्या परिवारावर, माझ्या कुटुंबावर जे का असेल तेव्हा तू सांभाळून घे. हिला त्रास, यांना त्रास, तुम्हाला त्रास, म्हणजे तो देवाना त्रास. भांडार कुठे येईल, तो इथे येईल. म्हणून प्रत्येकाचा करेल. तेव्हा चला स्थानावाचा त्या भांडारा, त्या पण वाघोबाला मानत्या. चला स्थानाव, आता पुढचा मार्ग घ्यायला या 7 बहिणींचा आपण आता मोकळं करू. हाय 7 जणी बाया ग बाया,
तर खंडभर राहायला पाहिजे. हा एक उद्या वाग्या रस्ता मोकळा कर पूर्ण. घ्या खंडरायाचं. हाय अरे जेजुरीच्या खंडेराया जागरणाला यावे. अरे जेजुरीच्या खंडेराया जागरणाला यावे. कुठं गेलं सगळं महाराज संपलं का? दोनच आहेत का? एक महाराज गेला आमचा तुळजापूरला. नाही रोजचं गोंधळ असल्यामुळे ना आमचं महाराज कमी पडतं का? आम्ही टीम घेऊन आपले ते आता शांत करत असताना देव जिथं झोपला असेल आलाच पाहिजे असं तुमचा आवाजाचा सूर घ्या. देव कुठे झोपला असेल आला पाहिजे. आणून मारून नाही. वाघ्याला शांत होऊ द्या. चला वाघोबा स्थानावर चला. हो थांबा जरा. यांना आरती करा ना. जाऊ दे स्थानावर नाही तर पर्याय. एक जण या कोणतरी त्याच्यात चला एकदम मोकळेपणे. पहिले जर झाडाचं रक्षण नाही केलं तर तुम्ही आमचं कसं कराल देवा? बघा थांबा जरा. माऊलीला आरती करू द्या. थांबा जरा. चला स्थानावर चला. धरा एकदम मोकळेपणाने. नाही करा.